हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर वेळीच उपचार मिळाल्यामुळे एका डॉक्टरांचे प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना सोमवारी पिंपळगाव बसवंत येथे घडली. संकटाच्या वेळी डॉक्टर मित्रच देवदूत ठरल्याचे या प्रसंगातून पाहायला मिळाले. पिंपळगाव बसवंत येथील फॅमिली फिजिशियन डॉक्टर किरण पवार यांना सोमवारी सकाळी अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ राधाकृष्ण हॉस्पिटलचे बापू ढोमसे यांच्याशी संपर्क साधत, मी दवाखान्यात येतोय, माझ्या छातीत खूप दुखते आहे अशी माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर पवार राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तेथे डॉक्टर उमेश आहेर यांनी त्यांची तातडीने तपासणी केली असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. उपचार सुरू असतानाच अचानक त्यांना दुसरा तीव्र झटका आला आणि काही क्षणांसाठी हृदयाचे ठोके बंद पडले. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनात मोठी धावपळ उडाली. या गंभीर प्रसंगी डॉक्टर उमेश आहेर यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ CPR देण्यास सुरुवात केली. तसेच आवश्यक उपचार देत विजेचे झटके देण्यात आले. डॉक्टर आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे डॉक्टर किरण पवार यांचे हृदय पुन्हा सुरू झाले आणि त्यांची स्थिती स्थिर झाली. यानंतर रुग्णवाहिकेत स्वतः डॉक्टर उमेश आहेर हे डॉक्टर पवार यांना नाशिक येथे घेऊन गेले. तेथे तपासणी केली असता हृदयात 3 ब्लॉकेज आढळून आले. त्यानंतर तातडीने एंजिओग्राफी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टर उमेश आहेर यांनी दिली आहे. राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये योग्य वेळी देण्यात आलेल्या CPR आणि डॉक्टर उमेश आहेर व त्यांच्या टीमच्या समयसूचकतेमुळे मोठी अनर्थकारी घटना टळली. संकटाच्या क्षणी एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरांचे प्राण वाचवत माणुसकीचे आणि वैद्यकीय सेवाभावाचे जिवंत उदाहरण घालून दिले आहे. मी डॉक्टर उमेश आहेर, राधाकृष्ण हॉस्पिटल पिंपळगाव बसवंत. आमचे सहकारी डॉक्टर किरण पवार सरांना सकाळी 5:45 वाजेला छातीत दुखायला लागलं, तर ते 6 वाजेला हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तर आले तर ECG केला असता आम्हाला असं कळालं की पेशंटला मोठा हृदयविकाराचा झटका आलेला आहे. आम्ही लगेच त्यांना ICUमध्ये शिफ्ट केलं, पण ICUमध्ये शिफ्ट करण्याच्या दरम्यानच त्यांना दुसरा अटॅक आला आणि कार्डियाक अरेस्ट झाले. कार्डियाक अरेस्ट झाल्यानंतर आम्ही लगेच CPR दिला. 7 शॉक द्यावा लागले त्यांना. त्याच्यानंतर व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं आणि बऱ्याच प्रयत्न केल्यानंतर त्यांचा श्वास सुरू झाला, हृदय सुरू झालं. त्याच्यानंतर त्यांना थ्रम्बोलाइज करण्यात आलं आणि 1 तासाच्या परिश्रमानंतर आता त्यांची तब्येत व्हेंटिलेटरवर निघाली आहे. तब्येतीमध्ये बरीच सुधारणा झालेली आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये मला माझ्या सहकाऱ्यांनी, स्टाफने आणि डॉक्टर अश्विन मोरे यांनी भरपूर मदत केली. त्यानंतर आम्ही पेशंटला घेऊन आमच्या स्वतःच्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन पेशंटला आम्ही बरोबर जाऊन त्यांची एंजिओग्राफी केली. त्या एंजिओग्राफीमध्ये 3 ब्लॉकेज निघाले आहेत. तर त्यानंतर लगेचच आम्ही डॉक्टरांना सांगून तिथे प्रशांत पवार डॉक्टरांकडून एंजिओप्लास्टी पण करून घेतली त्यांची. आता आमचे डॉक्टर किरण नाना पवार सुखरूप आहेत. त्यांची कंडिशन स्टेबल आहे. पेशंटच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे. पेशंट आउट ऑफ डेंजर आहे. CPR फार महत्त्वाचं आहे. सध्याच्या भागदौडीच्या जीवनामध्ये हृदयविकाराचे आजार फार बळावत आहे. त्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. अशा याच्यात जर तुम्ही टाईमावर CPR दिला, CPR कोणीही देऊ शकता, म्हणजे डॉक्टर, स्टाफ, पॅरामेडिक कोणीही CPR देऊ शकतं. टाईमावर जर CPR दिला गेला तर एखाद्या माणसाचा जीव वाचू शकतो. जसंच आज डॉक्टर किरण नाना पवार यांच्याबरोबर झालं. टाईमावर CPR दिल्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला. तर CPR इतका महत्त्वाचा आहे, हा प्रत्येकाने शिकला पाहिजे आणि प्रत्येकाने CPR दिलाच पाहिजे. जेव्हाही पेशंटला गरज पडेल CPRची तेव्हा CPR दिलाच गेला पाहिजे. सर, हा CPR देताना नेमकी कशा प्रकारची पद्धत वापरावी, काय करावं, सामान्य नागरिकांना काय आवाहन करावं? जेव्हा श्वास बंद पडला असेल, जेव्हा पेशंटची नाडी लागत नाहीये, श्वास बंद पडलेला, अशा वेळेस छाती दाबणे, तोंडाने किंवा अंबू बॅगने किंवा नाकाने त्यांना श्वास देणे आणि छातीला कंप्रेस करणे, छाती दाबणे. बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव बसवंत.